नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। जय बोलो महावीर भगवान की जय। सिद्धांत प्रवेशिकेच्या प्रश्न क्रमांक 3 पासून 8 पर्यंत आणि 16व्या प्रश्नाचा आधाराने आत्मवैभव नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे माताजींनी। तर त्याच्यामध्ये खुलासा करून सांगतायत काय त्या प्रश्नांमधून आपल्याला जीवनात उपयोग काय किंवा त्या प्रश्नांचं कसा अर्थ लावायचा। पहिलं पृष्ठ आहे ना, त्याच्यावर चित्र आहे। बेशुद्ध अवस्थेतही जाणण्याचे कार्य चालू असते, म्हणजेच चेतना नष्ट होत नाही, कारण गुण नेहमी त्रिकाली टिकून राहतात। त्यांनी विचारलं होतं, बेशुद्ध झाल्यानंतर चेतना काम करते का? असतं का नाही जीव त्याच्यामध्ये? जेव्हा जीव बेशुद्ध होतो त्यावेळेस जीव कुठं जातो? तिथंच असतो। मग काम का बंद पडलं त्याचं? डॉक्टर माहीत नाही म्हणजे काय करतो तो, म्हणून त्याला बेशुद्ध झालाय पण जीव आहे कसं म्हणायचं? मग त्याला जीव आहे तर काम करायला पाहिजे, जाणायचं, बोलायचं, चालायचं, सगळं दिसायला पाहिजे तिथं। मग का नाही करत? का नाही करत हो? दिसतोय का बेशुद्ध झालाय? काय झालं? काय झालं? इंद्रिया तर आहेत की, वर्किंग आहेत, इंद्रियांना काय झालं नाही, फक्त तो बेशुद्ध झाला म्हणजे काय झालं? होय बरोबर, मेंदूला रक्तपुरवठा कमी असल्यावर सायंटिफिक लँग्वेजमध्ये काहीतरी असं तुम्हाला घेरियालियन काय म्हणायचं, बेशुद्ध झाला असं होत आहे। आम्ही म्हणतो की त्यावेळेस त्या जीवाचा क्षयक्षम तशी योग्यता, त्यामुळं त्याला काय करण्याची काय म्हणायचं, एक त्याची ॲक्टिव्हिटी बंद पडली आहे, पण तरीसुद्धा चेतना नष्ट झाली नाही आहे। चेतनेचं कार्य जाणण्याचं चालूच आहे, रिॲक्ट करण्याचं कार्य बंद झालं आहे, पण तो ग्रहण करतोच। जे काय त्याच्या आजूबाजूला चाललं ना ते त्याला समजतं किंवा जाणता येतं असं, म्हणून त्यांनी तिथं दाखवलं ते पुढं। स्वाधीनता येते मराठी वाचायला माझा? होय, मस्त, नमो। स्वाधीनता, आत्मानंद भोगाची स्वतंत्रता। ज्याप्रमाणे आपल्या टोपलीतील भाकरी खाण्यास आपण केव्हाही स्वतंत्रच असतो, जेव्हा इच्छा होईल तेव्हा कोणाच्याही परवानगीशिवाय आपण भाकरी खाऊ शकतो, त्याप्रमाणे आपल्या आत्मिक आनंदाचा आपण भोग घेण्यास केव्हाही स्वतंत्रच आहोत। टोपलीतील भाकरी खाण्यासाठी आपल्याला स्वयंपाकघर उघडावे लागते, ताट घेणे, ताटात भाकरी घेणे, तुकडा करणे, तोंड उघडणे, तोंडात घालणे, चावणे वगैरे क्रिया कराव्या लागतात। परंतु आत्मानंदासाठी मात्र फक्त अंतरंगात दृष्टी टाकली की बस, आनंदच आनंद, शांती। काय कळलं? भाकरी कशी खायची शिकवायला म्हणजे तुम्हाला बाहेरचं काय करायचं, म्हणजे जरी स्वतंत्र आहे तरी स्वतंत्रता आहे तरी सुद्धा कितीतरी उपद्व्याप करावे लागतात त्यासाठी। बाहेरचं काय, कुठल्याही इंद्रियांचा भोग घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये खटाटोप करा, पुरुषार्थ करा, हे दिसावं लागतं। पण इथं जेव्हा आत्म्याचा भोग घ्यायचं त्यावेळेस बस बाहेर चाललेला उपयोग आत वळवायचा। मी म्हणजे जाणणारा जीव आहे, एवढं जाणायचं तरी एवढी सोपी कला आहे। त्यासाठी आम्हाला 4 वर्ष शिकावं लागत नाही किती 4 वर्ष का किती 5 वर्ष फिजिओथेरपी किती वर्षाची? 4.5 वर्ष। आमच्याकडे 6 महिन्यामध्ये अनुभूती होती माहिती का जर हे शिकलं तर कला। आणि भवातून कधी कोण रोगी होणार नाही, सगळ्या भवातले रोग संपले। तुम्ही एका भवातले एका अवस्थेतले रोग दूर करणार तर आचार्य सांगते तिथं कुठल्या भवात तुम्हाला रोग होणार नाही, असे अरिहंत डॉक्टर बेस्ट आहेत। तर जर आत्म्याला जाणलं तर तिथं आनंदच आनंद आहे, शांती आहे। जसं आपण बघतो की कोणी पेशंट आहे आणि तो जर निरोगी झाला तर त्याला किती आनंद होतो, काय फ्रॅक्चर असेल किंवा ते काय बरं झालं, 1.5 महिन्यापर्यंत
किती फिलिंग्स त्याचे डिस्टर्ब्ड, आणि तेच सांगितलं त्याला की यू आर ओके, पळायलाच लागतं ते. मग त्याला किती आनंद झाला, का रोगमुक्त झालो म्हणून. मग इथं पण जर मिथ्यात्व हा रोग आहे, त्यातून जर मुक्त झालो तर किती आनंद होतो जीवाला, जेव्हा त्याला खरा आनंद मिळणार आहे. इथं तर शारीरिक आनंद आहे, परत 10 मिनिटांनी, परत एक 10 दिवसांनी, 10 महिन्यांनी परत ते पडेल काय तर होईल. पण अनुभव घेतला ना एकदा आत्म्याचा आणि निर्णय केला तर कुठल्या भावात त्याला त्रास होणार नाही. म्हणून सांगितलं की तिथं आनंद, खरा आनंद आहे, ती शांती आहे. हा शाश्वत आनंद भोगण्यासाठी कोणत्याही बाह्य इंद्रियांची, बाह्य साधनांची, क्रियेची गरजच नाही. असा हा परम स्वाधीन आत्मानंद भोगण्याची प्रत्येक जीवाची पात्रता किंवा योग्यता, अधिकार आहे. तेव्हा प्रत्येक जीवाने हा स्वाधीनतेचा आनंद स्वावलंबनाने भोगावा, या पवित्र भावनेने. या पवित्र भावनेने हे पुस्तक लिहिलेलं आहे असं सांगायचं आहे. म्हणजे प्रत्येकाजवळ तो आनंद आहे, इनबिल्ट आहे. त्यामुळे त्याला भोगायचं तर बाहेरून काय करायची गरज नाही आहे. जीवाने स्वतः पुरुषार्थ केला तर त्याला त्याचा आनंद मिळतो. दागिन्यांच्या कौतुकामध्ये आपला आहेपणा मानल्यामुळे वरील अज्ञानी स्त्री बेचैन होऊन घर पेटविते, परंतु आपला ह्याच्यात आहे स्वसत्ता अस्तित्व गुणमध्ये नंबर 55. हा इथे 50 पानावर आहे. काय सांगितलं बघायचंय, दिसतंय का? ये की पुढं ताई, तुला काय भेदभाव, सारखं इकडं जरा, त्यांना फक्त टच करू नका. काय दिसतंय का असं काय? नाहीतर घे, 50 पानावर आहे खालच्या पुस्तकात, पडेल ना वरचं दब आपटेल, दे तिला एक. काय झालं ह्याच्यामध्ये दाखवले ना, दागिन्यांच्या कौतुकामध्ये आपला आहेपणा मानल्यामुळे वरील अज्ञानी स्त्री बेचैन होऊन घर पेटविते, परंतु आपला आहेपणा आपल्यातच आहे हे समजले असते तर अज्ञानामुळे होणारे अनर्थ सहजच टळतात. काय दाखवले त्यांनी? ती स्त्री आहे आणि ती नवीन दागिने घेऊन आलेली असती आणि मग तिच्याकडे कोण बघतच नाही आणि मग तिला किती दुःख. कशात सुख आहे बाबा? कशात सुख असतं? तुम्ही आणलेल्याला छान म्हणावं लागतं सगळ्यांनी, नाही म्हणलं तर त्यांना इतकं त्रास, इतकं दुःख होतं. आणि ते कोण एकाने जरी छान म्हटलं तरी पण म्हणजे ती दागिने घालती आणि आपलं जाती, शेजारीकडे जाती, पुढचीकडे जाती, मागचीकडे जाती, एक जण बी तिला काय म्हणा ना, कुठनं आणली बाबा, छान आहे काय, असं वगैरे काहीच नाही कौतुक तिचं. इतका राग आला तिला आणि त्या रागाच्या भरामध्ये आली आणि तिने आपली झोपडीच पेटवून दिली. कोणाचं नुकसान झालं? म्हणजे विवेक राहत नाही जेव्हा क्रोध येतो, आवेश येतो त्यावेळेस. आणि मग ती ते आग लागली म्हणून ओरडायला लागली आणि मग सगळे बाजूचे आले आणि मग ती वाचवा वाचवा म्हणून हात वर करते तर तिचे ते ब्लाऊज इथंपर्यंत असेल ते वर गेलं तर तिथे तिच्या बांगड्या आल्या बाहेर. ती बाजूची येऊन विचारली बांगड्या कुठून आणल्या? आता काय झालं? ती म्हणाली आधी विचारले तर घर पेटलं नसतं. म्हणून तिथं दाखवलंय दागिन्यांचे कौतुक कोणीच करत नाही, काय करावे सुचत नाही, आता झोपडीच पेटवून देते. मग ती ओरडती बाजूचे येऊन, घर पेटले पळा पळा. आणि मग ती जवळची येऊन विचारतीये तुझ्या अंगावर कसले दागिने आहेत? म्हणजे ती म्हणाली मग की एवढा वेळ जर म्हणला असता, विचारला असता तर हे अनर्थ झाला नसता. पण आचार्य सांगतात काय, जर क्रोधाला वश केलं असतं तर कुठलाच अनर्थ होणार नाही, कुठल्याच भवात होणार नाही, कुठल्या गतीत होणार नाही. ठीक आहे, पुढं प्रस्तावना वाच एक पॅरेग्राफ. वाच बघू किती येईल तेवढं. वाच वाच. आज परदेशात, ती शुद्ध आहे बरं का दिदी. जोरात जोरात. अत्युच्चांक ओघानेच वाचे वाच ना मगर. ओघानेच सिद्ध होते की आर्थिक प्रगतीचा पण उच्चांक आहे. ते
तेथे एखादा विशेष मनुष्य असो वा सामान्य मनुष्य असो, रोजची मिळकत भरपूर आहे. हे दृश्य पाहून एखाद्या भारतीयाचे डोळे दिपतात व सतत तो अहो आश्चर्यच म्हणत असतो. अहो आश्चर्यम म्हणत असतो. अहो आश्चर्यम म्हणत असतो. काय कळलं? काय सांगितलं एवढं वेळ? व भारतास हिंडले. म्हणजे बाहेर राहणारे असतात ना फॉरेन कंट्रीमध्ये, त्यांना तुम्ही बेस्ट म्हणता का? एवढे पैसे, एवढं भारी, एवढं असलं लाईफ कशाला भारी म्हणायला लागले तुम्ही, ते सांगायला लागलेत. तुम्हाला सगळं जे दिसतंय ना डोळ्याला चकमकाट वगैरे किंवा काय त्यांचं पैसा वगैरे, त्याच्यावरनं भारतीयांचे डोळे दिपतात. भारतीय आंधळे होतात त्यांच्यासमोर गेले की सतत. मग त्यांचं हे छान, ते छान, ते छान. का तुमच्याकडं काय छान नाही आहे? तुमची दृष्टीच नाही आहे ती. तुम्हाला जर समजा एखाद्याने फोटो आणून दाखवला आणि म्हणलं की हे फॉरेनचा फोटो आहे कुठल्या तरी एखाद्या तिथल्या हिल स्टेशनचा वगैरे, तुम्हाला कसलं अजब गजब वाटणार. आणि तेच इथलं म्हणलं कोणतरी हे महाबळेश्वरचं आहे बरं का, इथल्या कुठल्या उटीचं आहे बरं का, ते त्याच्याबद्दल इतके क्रेज नाही, इतकं अट्रॅक्शन नाही. का? इथलंच आहे ना काय ते. अरे पण त्यापेक्षा हे बेस्ट आहे हे वाटतच नाही ना आपल्याला. म्हणून तिकडचं काय जरी असलं तरी पण घड्याळ कुठून आणलं भैया असं विचारलं कोण बरं का, तर काय होतंय, इथलं बेस्ट असेल तरी पण फॉरेनवरनं आणलं म्हटल्यावर त्याची किती व्हॅल्यू. का? जे स्वदेश म्हणतात ना काय ते आपल्या कंट्रीमधलं असलं तर इथलं पिकतं विकत नाही असं म्हणतात ना काय, तर तसलं. तर तसं सांगितलं की तिकडचं सगळं छान म्हणता, हो आश्चर्य म्हणता आणि भारतास हीन लेखतो व तशी प्रगती कशी होईल या विवंचनेत पडतो किंवा स्वतःविषयी न्यूनगंड बाळगतो. म्हणजे काय, आमचं सगळं हीनच कसलं तरीच, त्यांचं किती छान, ह्याला म्हणायचं न्यूनगंड. काय म्हणायचं असतं इंग्लिशमध्ये न्यूनगंडाला? न्यूनगंड म्हणजे लो फील करणं, असं आमचं सगळं खराबच आहे, त्यांचं सगळं छान आहे, असं एक कमीपणा म्हणतो ना, काय म्हणायचं असतं? काय म्हणायचं? इन्फिरियॉरिटी. बचवते सोड. माझं आपलं न्यूनगंड आहे ना तेच. म्हणजे ते अशी फिलिंग्स ज्याला असणार तर तो उद्धार नाही करू शकत आपल्या विचारातून. पण हे विचार जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत उद्भवतात. वाच. अध्यात्म समजल्यावर ज्ञान नेत्र उघडतात व ज्ञान दृष्टीने चिंतन सुरू होते. हे तर जड वैभव आहे. यास आपले समजून जडेश्वर अनेक वेळा झालो, परंतु शाश्वत आनंद प्राप्त झाला नाही. पैशाने जड वस्तू खरेदी करता येतात, पण चेतनेचा आनंद खरेदी करता येत नाही. पैशाने सर्व काही मिळते असे समजणे योग्य नाही. मात्र मानसिक अशांती वाढते, चिंता, टेन्शन वाढते. टाटा बिर्ला आर्थिक प्रगती करूनही शांतीला प्राप्त झाले नाही. कोण टाटा? म्हणजे ते ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे ना, तर त्यांच्याकडे शांती नसते. म्हणजे काय असतं, अशांतीच अशांती असते. म्हणून पैसा जास्त कमवायला जायचं म्हण की, जायचं म्हणते बिचारा. अशांती खरेदी करायला चालला म्हण. मग शांतीने जगायचं तर अल्पसंतुष्ट राहा असं सांगतात. म्हणूनच ज्ञानी चक्रवर्तीची संपत्ती कावळ्याच्या मलाप्रमाणे तुच्छ समजतात. म्हणजे काय म्हणायचंय, चक्रवर्ती असेल तो ज्ञानी असेल तर ते किती संपत्ती असते. मी आजच ऐकलंय काय, चक्रवर्तीच्या षटखंड तर असतातच, 6 खंडाचा अधिपती असतो तू लांबसरब. त्याच्या 96,000 राण्या असतात. किती? 1 2 नाही, 96 नव्हे, वरती 3 शून्य आहेत. 96,000 कुठल्या घरात ठेवत असणार बिचारा. किती घरं आणि किती फॅमिली त्याचे मोठे मोठे. तर 96,000 राण्या, परत सांगितलं 32,000 मुली आणि 64,000 मुलं. मग त्या त्यांच्या सुना, ह्यांचे जावई, किती टेन्शन. एक जावई तर किती टेन्शन असते विचारायला. आणि मग त्या चक्रवर्तीचं लाईफ कसं असणार आहे, सारखं एकाचं काय म्हणायचं, एकाचं सगाई करा, एकाचं लग्न करा, एकाचं काय वृद्धी, एकाचं सुतक, किती किती त्या मागं व्याप असणार. सारखं फंक्शन असतात म्हणजे त्या घरामध्ये, माहिती आहे का तुम्हाला. तुमचं एक फंक्शन तर वर्ष जायला लागलंय तुमचं त्याच्यामध्ये. त्याच्याकडे तर किती फंक्शन असणार सारखं. मग म्हणजे तरी पण त्याची इतकी संपत्ती आहे, पण जर ज्ञानी असेल तर तो त्या सगळ्या संपत्तीला तुच्छ लेखतो. जसं की काकवीट म्हणलं म्हणजे कावळ्याचा मल, जसं आपण तुच्छ लेखतो, घाण म्हणतो,
कधी त्याला दूर करेन असं वाटतं आपल्याला. तसं म्हणण्याच्या चक्रवर्तीला सुद्धा ती संपदा म्हणजे तुच्छ वाटते. चक्रवर्ती की संपदा काकवीट समगीन. जो जड वैभवाला तर वर समजतो, परंतु विभाव परिणतीच्या वैभवात अडकतो व त्यास आपले स्वरूप मानून विभाव करण्यात मोठेपणा मानून विभावेश्वर होतो. उदाहरणार्थ, माझ्यासारखा क्रोध करणारा मीच. तूच ना? असं सांग. क्रोध करत नाही असं तुला वाटतं. थांब मीच सांगतेस ना. क्रोध म्हणजे असं एकदम आवेशात येणं, कोणाला तरी मारणं, ह्यालाच क्रोध नाही म्हणत बरं का. आत्म्याला न जाणणं हे सगळ्यात मोठा क्रोध आहे असं सांगणार आहेत ते. पुढं वाच. माझ्या पुढे कोणाचीच डाळ शिजत नाही, किंवा मान मिळाला तर सासरवाडीला जातो, अन्यथा तिकडे फिरकत पण नाही. परंतु असे भाव करून वर्तमान काळात अशांती भोगतो, दुःखमय भविष्य काळाचे बीजारोपण करतो. म्हणजे आता अशांती करणार तर कुठल्याही रीतीने अशांती. तुला जायचंय मुंबईला, कुठं जायचंय? मुंबईलाच जायचंय. आणि वडील म्हणले की नाही, पुण्याला चांगलं कॉलेज आहे तिथं शिक असं म्हणले तर काय झालं तुला सांग? तुम्ही म्हणता तसं असं ना. पैसे ते देणार आहेत, काय करणार तू? म्हणजे तिथं जर आपल्या मनाच्या विरुद्ध झालं म्हणून अशांती केली ना तर तो पण क्रोधच आहे. काय म्हणले? मम्मीनी सांगितली ही नाही तीच साडी घ्यायची. काय म्हणणार तू? म्हणेल तसं. असं का? नाही, मला ती आवडली होती दुसरी, तिचं लग्न ठरलं बरं का. म्हणून सांगायला लागले. तर ते हे नाही ते पोरगं पाहिजे, ते नाही हे पाहिजे, तिथं नाही या कार्यालयात करायचं, असं जर आपली काय झाली, द्विधा झाली किंवा आपल्याला पाहिजे तिकडं नाही झालं तर अंतरंगात क्लेश करत राहतो. बाहेर जरी व्यक्त नाही केलं ना तरी क्रोधीच आहे तुम्ही. काय करतो क्रोध? ॲडमिशन व्हायचंय, कुठं व्हायचंय? पाहिजे तिथं नाही झालं, नको तिथं झालं. आणि मग पाहिजे तसे तिथं काय मिळालं नाही आपल्याला वातावरण, तर कोणावर क्रोध करणार? बाय लक. म्हणून म्हणायचंय क्रोध हा अंतरंगामध्ये आहे, तर आपल्या स्वभावाला निष्क्रोध न जाणणं हे सगळ्यात मोठा क्रोध आहे. त्याच्याद्वारे दुःखाचंच बीजारोपण होतं. पुढं, परंतु ज्ञानमय आत्मस्वरूपाचे वैभव जाणून ज्ञानेश्वर झालो तर वर्तमान काळात व भावी काळात पदोपदी सहजच खऱ्या आनंदाने पुलकित जीवन जगता येते. तेव्हा हे आत्मवैभव म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला कोणाला जाणायचं आहे आणि ते वैभव नक्की कसं असतं? आत प्लस मा प्लस वै प्लस भव, अंतरंग ज्ञानलक्ष्मी वैशिष्ट्याने असणे. म्हणजे विभवपासून वैभव शब्द बनला. विभव म्हणजे विशिष्ट रूपाने असणे. भूभव, भव शब्द आहे ना, भवचा अर्थ असणे, होणे असा असतो. मग विशिष्ट रूपात, स्वरूपात असणारे ते वैभव त्याला म्हणायचं आत्मवैभव. अंतरंग वैभव त्याला म्हणलं आत्मवैभव. प्रत्येक जीवामध्ये विशिष्ट स्वरूपाची ज्ञानलक्ष्मी आहे. या आत्मवैभवास न जाणल्यामुळे बाहेरील धनदौलतीस आपले समजून दौलतीच्या दोन लाथा खात राहिलो. माहिती का? दौलत म्हणजे दौलत, 2 लाथा खावे लागतात. जेव्हा पैसे येतात ना त्यावेळेस 2 लाथा असतात. कुठं ते सांगतात, ऐक. धन खूप मिळाले तर प्रथम लाभ बसते छाती. छाती दुखायला सुरू होतं. चिंता किंवा टेन्शन सुरू होते व अचानक धन निघून गेले तर दुसरी लाभ बसते कमरेत. त्यामुळे फार वापरून जात. कुठं गेलं माझं धन? इन्कम टॅक्सची रेट पडली तर असं सगळं धन एकाच झटक्यात निघून जातं. विचार घरी काय होतं, रेट पडली तर. म्हणजे आलं म्हणलं की मावत नाही इतकं, मग टेन्शन यायला लागतं. इकडून चोर येत आहे का, तिकडून कोण येत आहे का, ऑफिसर येत आहे का, पकडत आहे का. आणि तेच एकदम गेलं तरी पण म्हणजे 2 लाथा देतं ते दौलत असतं, म्हणून ते मिळवायचं नाही. म्हणजे ते सगळे शब्द पण मार्मिक आहेत बरं का. काय दौलत, वेतन म्हणजे काय? पूर्वी असायचं वेतन म्हणतात ना. वेतन म्हणजे काय? वेतन. हां, नाही त्या शब्दांची व्युत्पत्ती आहेत ग. बेतन म्हणजे 2 तन, 2 शरीराला जेवढं लागणार ना तेवढं मिळत होतं, त्याला म्हणायचं बेतन. नंतर त्याच्यानंतर झालं तनखा. नाही, ते नंतर झालं तनखा. पहिल्यांदा होतं
बरोबर आहे वाटतं. बेतन म्हणजे नाही, त्याच्या आधी काय होतं, काय आलं इथं, अजून काय शब्द आहे सांग. बेतन, तनखा, आम्हाला सांगतात की नेहमी. चाकरी, नोकरी, मग चाकरी झाली. नोकरी म्हणजे 9 जणांचं करणारी अशी होती. चाकरी म्हणजे 4 जणांचं झालं. बेतन म्हणजे 2 शरीराला पुरायचं एवढंच मिळायला लागलं. आणि आता तर तनखा म्हणजे स्वतःच्या शरीराला सुद्धा पुरत नाही इतकंच असतं धन. जितकं मिळालं तरी पण ते शरीराला, आपल्या शरीरालाच पुरत नाही, दुसऱ्याला काय देणार. म्हणजे असं त्या धनाच्या मागं लागलो तर कुठल्याही आपल्या इच्छा वगैरे पूर्ण होणार नसतात. उलट आपल्याला त्याच्या निमित्त दुःख सहन करावं लागतं. म्हणून सदैवच असणारे अनंत गुण हेच आपले खरे वैभव. हे कधीच नष्ट होत नाही, आहे तसेच राहते. त्यामुळे शांतीचे जीवन जगू शकतो. प्रत्येक जीवामध्ये हे अनंत गुण स्वरूपी वैभव आहेच. गुण अनंत आहेत, म्हणूनच या आत्मवैभवास अनमोल खजिना, गुणभंडार, अक्षय कोश, रत्नाकर किंवा गुणाकर म्हणजे म्हणणे सार्थक ठरते. वाचकांची उत्सुकता हा अनमोल खजिना जाणण्यासाठी जागृत झाली असेलच. तेव्हा पुढे श्री सिद्धांत प्रवेशिका प्रश्न नंबर 3 गुण कशास म्हणतात याविषयी नाटिका सादर करीत आहोत. याचा रसास्वाद घेऊन आपले खरे शाश्वत आत्मवैभव जाणून प्रत्येक क्षणी आत्मानंदास अनुभवून किंवा जाणून खरी संपन्नता किंवा समृद्धता भोगावी या पवित्र भावनेने विराम घेत आहोत. गुण म्हणजे काय होतं, जे द्रव्याच्या सर्व भागात व सर्व अवस्थेत व्यापून असतात. काय म्हणलं भैया, गुण कशाला म्हणायचं, विश्व कशाला म्हणलं, द्रव्यांच्या समूहाला विश्व म्हणलं. द्रव्य कशाला म्हणलं, गुणांच्या समूहाला. गुण कशाला म्हणतात हा तिसरा प्रश्न आहे. मग त्यात त्यांनी सांगतायत की जे द्रव्याच्या, एवढं द्रव्य असेल तर त्या द्रव्याच्या सर्व भागामध्ये असतात. जसं जीव आहे तर त्याच्यामध्ये ज्ञान कुठं आहे, इथं ज्ञान आहे इथं नाही आहे असं होत नाही. तुमचं ज्ञान कुठं असतंय, आनंद कुठं असतो, तिजोरीत. कुठं, माझा आनंद माझ्यामध्ये असतो. मग असं नाही होत की द्रव्याचे गुण कुठं आहेत आणि कुठं नाही, तर सर्व भागामध्ये आणि सर्व अवस्थेत. म्हणजे जरी बालक आहे तरी अज्ञानी दिसतो तरी ज्ञान गुणाने पूर्ण आहे. तरुण झाला, शिकला आणि तुम्हाला वाटतं आता ज्ञान झालं, तर ज्ञान गुण तर आधीपासून आहे. वृद्ध झाला तर विशेष ज्ञान झालं असं वाटतं, पण ज्ञान गुण तर सगळ्या अवस्थेमध्ये आहे. म्हणून गुण कशाला म्हणायचं, जे द्रव्याच्या सर्व भागात म्हणा, जे द्रव्याच्या सर्व भागात आणि सर्व अवस्थेमध्ये व्यापून असतं त्याला म्हणायचे गुण. तर त्यासाठी हे सांगायला लागले काय आहे ते गुणांची परिभाषा. अनेकांत म्हणजे काय, तर अनेक, एक अंत, अंत म्हणजे धर्म. अनेक धर्म म्हणजेच एका द्रव्यामध्ये परस्पर विरोधी असे अनेक धर्म गुण्यागोविंदाने नांदतात, त्यास अनेकांत म्हणतात. अनेकांत हे वस्तूचे स्वरूप आहे. कुठलीही वस्तू असू दे, द्रव्य असू दे, त्याचे स्वरूप कसं आहे, अनेकांतात्मक आहे. म्हणजे सर्वथा एक रूप नसते वस्तू. एक व्ह्यू असा आहे तर दुसरा व्ह्यू, जसं म्हणलं नाणीला 2 बाजू असतात. एक बाजूच बघितली आणि तसंच नाणं आहे म्हटलं तर चुकलं. असतेच म्हणे तसे पण नाणे, बरं का. ते उचललं होतं का ना कोणतरी, कोण शोले पिक्चरमध्ये का, असं उचललं होतं आणि ते 2 काय छापा का काटा आणि दोन्हीकडे तेच होतं म्हण, असं काय, असं असतेच माहीत नाही मला. मग ते दोन साईड्स असतात त्याला. तसं वस्तूमध्ये सुद्धा प्रत्येक धर्माला काय म्हणायचं, विरोधी धर्म आहेत. विरोधी धर्म असले तरी सुद्धा ती वस्तू नष्ट होत नाही. जसं आहे पण आहे, नाही पण आहे वस्तूमध्ये. जसं एक आहे अनेक आहे, नित्य आहे अनित्य आहे, तत अतत सत असत, असे सगळे विरुद्ध धर्म एकत्र आहेत एका वस्तूत, तरी सुद्धा ती वस्तू नष्ट होत नाही. बघून या, काय नसतं तर परत या. नाही 4:30ला येणार म्हणत ना, अजून नाही गाडी आली. ते गडाय बंद आहे. पटपटा. आत्मवैभव नावाचं नाटक आहे, पूर्ण करू आपण. म्हणजे एका दिवसात नव्हे. पात्र जीवदत्त सेठजी पिताजी आहेत. प्रज्ञा नावाची मुलगी आहे आणि सुज्ञान नावाचा मुलगा आहे.
स्थळ काय? नगराबाहेर एकांतात असलेला जीवदत्त सेठजींचा बंगला. कोजागिरी पौर्णिमेची रात्र. सर्वत्र लख्ख चांदणे पडले आहे. चंद्रमाच्या शीतल प्रकाशात प्रज्ञा व सुज्ञान यांची रंगलेली चर्चा. वाचक हो, त्या चर्चेत आपणही सहभागी होऊया. वाच. प्रज्ञा तू, सुज्ञान तू आणि मी पिताजी. शांततेने लय जोरात वाचायचं तुला. अरे भैया ऐकून तर घेशील ना. सुज्ञान. काही सांगू नकोस तुझे. आजच्या वैज्ञानिकांनी सांगितलेले विज्ञान सिद्धांत योग्यच आहे. जोरात वाच. बाकी सर्व थोतांड. धर्म म्हणजे अफूची गोळी किंवा धर्म म्हणजे रहस्य. अरण्य रोदनाप्रमाणे धर्म व्यर्थ आहे. म्हणजे काय? अरण्य रोदन म्हणजे सांगितले, जसे अरण्यात जाऊन कितीही रडलो तरी व्यर्थ आहे. कोण ऐकतं तिथं? म्हणून अरण्यात जाऊन रडायचं नाही. रडायचं रडावं लागून ह्याच्यासाठी सांगायला. जसे धर्म म्हणजे क्रियाकांड, कितीही केले तरी व्यर्थच. तू तर मोठे मोठे शब्द सांगून पांडे त्याचा भाव आणतेस. प्रज्ञा. अरे धर्म म्हणजे क्रियाकांड वगैरे हे जे तू म्हणतोयस ते तर चूक आहे. काय चाललंय? ती प्रज्ञा आहे ते धर्म शिकवती आहे आणि सुज्ञान आहे तो सायंटिस्ट असेल. म्हणजे तो धर्माला विरोध करतोय आणि ही धर्माचं महत्त्व समजवतीये. धर्म म्हणजे क्रियाकांड नाही असं सांगायचं तिला. सुज्ञान चमकून. काय चूक म्हणतेस? हो हो, नीट समजून तर घे. जोरात वाच. विश्वाची व्यवस्था लक्षात घे. विश्व म्हणजे 6 द्रव्याचा समूह व द्रव्य म्हणजे गुणांचा समूह. गुण समजले तरच द्रव्य विश्व समजेल. हे समजले तर धर्म समजेल. म्हटलेच आहे वस्तू सहाओ धम्मो, म्हणजे वस्तूचा स्वभाव धर्म आहे. स्वभावच धर्म आहे अशी धर्माची व्याख्या थोडक्यात आहे. हे अरिहंत भगवानच खरे वैज्ञानिक आहेत. व त्यांनी सांगितलेले सिद्धांतच खरे विज्ञान आहे. म्हणजे खरे सायंटिस्ट कोण आहेत? म्हणून परवा जितूबाईंनी पण सांगितलं. काय सायंटिस्ट काय करतात? शोध लावतात. किंवा रिसर्चर्स जे असतात ते शोध लावतात. मग तुम्ही बाहेरच्या गोष्टींचा शोध सगळा लावतायत. सायंटिस्ट लोक सगळं बाहेरच शोध लावतायत, पण आत्म्याचा शोध कोणी लावलाच नाही आजपर्यंत. मग जे लावले ना ते खरे सायंटिस्ट. मग सांगितले म्हणून की अतिंद्रिय आनंदाचा शोध लावणारे अरिहंतच खरे सायंटिस्ट आहेत, वैज्ञानिक आहेत. हे ऐकताच सुज्ञानमध्ये जो खोटा आवेश होतो तो जरासा कमी झाला व जिज्ञासू वृत्तीने विचारू लागला. प्रज्ञाताई, विश्व व द्रव्याची ओळख होण्यासाठी गुणाची माहिती होणे आवश्यक आहे. तर सांग बरे, गुण कशात म्हणतात? प्रश्न. जे द्रव्याशी एकनिष्ठ राहती परी जे लक्षणाने भिन्न असती, सर्वांशी मैत्री परी स्वकार्यारती, अनुपम असे हे गुण असती. जे द्रव्याच्या सर्व भागात व सर्व अवस्थेत व्यापून असतात त्यास गुण असे म्हणतात. द्रव्याबरोबर सतत राहतात म्हणून गुणांना सहभू म्हणतात. तसेच गुणास शक्ती, लक्षण, विशेष धर्म, ध्रुव, अर्थ, अन्वयी, अन्वयी, तोपणा, नित्य, अवस्थित अशी विविध नावे आहेत. म्हणजे तुम्ही गुण म्हणा नाही तर हे सगळे नावं म्हणा, सगळे एक अर्थवाची आहे. गोंधळून. प्रज्ञाताई, तू एवढे गुणगान गातेस, ते गुण म्हणजे नेमकी काय वस्तू आहे? कृपया दाखवशील का? दाखवले तर पटकन समजेल. दाखव बघू गुण कसे आहेत. भैया, गुण हातावर ठेवून दाखवण्यासारखी वस्तू नाही. आपणास प्रत्येक समयाला जाणीव होते तोच गुण होय. आपण आनंदी होतो तोच आपल्यामध्ये असलेला अनादि अनंत असा आनंद गुण. या विश्वामध्ये सहाही द्रव्य सत स्वरूपाने सदैव असतात. ते अस्तित्व गुणामुळेच. अस्तित्व गुण सांगितलं होतं काय? आहे रूपाने सगळे द्रव्य राहतात. प्रत्येक द्रव्य आपापले प्रयोजनभूत
अनंत गुणांचे स्वामी आहोत. हम्म, त्याचाच त्याचाच आपण आपण खरा भोग घेऊ शकतो. दुसऱ्या द्रव्यातील एकाही गुणाच्या एका अंशाचे देखील आपण मालक होऊ शकत नाही. चेतना गुण आहे, म्हणूनच आपल्या जीवाच्या सर्व भागात व सर्व अवस्थेत चेतना आहे. गुण आहे ना, तो चेतना हा. मग त्याचे भेद आहेत ज्ञान आणि दर्शन. मग तो गुण कुठे आहे तर जीवाच्या सर्व भागात आहे आणि सर्व अवस्थेमध्ये आहे. आपण चेतनमय आहोत हे तर समजण्यास सोपे आहे. बदलताय का प्रसंग कुठं? हो का? नाही, तिने विचारणार आहे परत ते चेतना म्हणजे काय. ठीक आहे, इथंपर्यंत काय समजलं? ती सगळं प्रवेशिका शिकवणार आहे आता त्याला, भावाला. म्हणजे वस्तू व्यवस्था सांगणार आहे. त्याच्यातून जे त्याचे प्रश्न आहेत ना सगळे ते सायंटिफिक असणार आणि हिची उत्तरं सगळी धर्मातून असणार. तर सांगतायत वस्तूचा स्वभाव हाच धर्म आहे. मग जीवाचा स्वभाव काय आहे? जाणणे पाहणे हा जीवाचा स्वभाव आहे. मग तो स्वभाव आपण जाणत नाही, समजून घेत नाही आणि त्यामुळं मग स्वतःला अज्ञानी मानतो, दुःखी मानतो, किंवा मग परातून आनंद येतो हे मानतो, परातून सुख येतं हे मानतो. म्हणून हे सगळे चुकीच्या कल्पना आहेत. मग स्वभावाला जाणा तर आपल्याला पण सतत आनंद भोगता येतो. हो, जाणा अनंत गुणस्वरूप आत्मा जाणा. पहा, माझ्यामध्ये ज्ञान गुण अनादीपासून आहेच. माझ्यामध्ये आनंद गुण आहे, वीर्य गुण आहे, चारित्र्य गुण आहे. सर्व गुणांचा हा मी जीव अभेद पिंड आहे. कोणतेही गुण माझ्यापासून भिन्न नाहीतच. गुणवान स्वरूपोऽहम्. अनादि अनंत स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो